सबल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। रस्ता पाहिला तर अत्यंत वाईट अवस्था त्या रोडची झालेली आहे। अनेक वेळा पाठपुरवठा खासदार निलेश लंके साहेबांनी केलेला आहे, पण निविदा निघून टेंडर निघून वर्क ऑर्डर होऊन काम सुरू झालेलं नाही। त्या कामाचा जे प्रशासकीय विलंब होतो त्याच्यासाठी बेमुदत उपोषणाची सुरुवात खासदार निलेश लंके साहेबांनी केलेली आहे। सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, बसून घ्या। सर्वांना विनंती आहे की सहकार्य करा, कारण हे आपलं बेमुदत उपोषणाची सुरुवात आहे। आता शेवट कोणत्या दिवशी होईल हे सांगता येणार नाही। सर्वांनी खाली बसून घ्या। निवांतेचा अंत झालेला आहे। हजारो अपघात ह्या रोडला झालेले आहेत। 2018 सालापासून हे काम रखडलेलं आहे। 3 वेळा हे कामाची सुरुवात होता राहिली। अजून सुरुवात, नवीन तारखा, नवीन घोषणा असा असणारा हा आपला भारत देशातील हा एकमेव रोड आहे। आपल्या देशाचे भूषण नितीनजी गडकरी साहेब मंत्री महोदय यांनी सांगितलं की ह्या रोडचं मला लाज वाटते, तो रोडच्या उद्घाटनाला पण मला बोलू नका, इतकी शोकांतिका त्यांनी आपल्या सर्व देशवासियांसमोर ठेवली। तो शिर्डी शनी शिंगणापूरचा रोड जगभरातून लोक तिथे येतात आणि हा रोड होऊ शकत नाही। याला जे जबाबदार असतील, जे नियोजन शून्य प्रशासनाचं काम असेल, त्याचा निषेध म्हणून खासदार निलेश लंके साहेबांचं बेमुदत उपोषण सुरू आहे आणि आत्ताच ह्या उपोषणाची सुरुवात झालेली आहे। सर्व ग्रामस्थांना, सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, सर्वांनी बसून घ्या। हे बेमुदत उपोषण आहे। जोपर्यंत ह्या महामार्गाच्या कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत आपल्या खासदार साहेबांचा या मागच्या उपोषणाचा सुद्धा आपल्या शिंदे गावच्या ताई तोंडमुंडे साहेब आलेले आहे। बरोबर, या ताई साळवे ताई हे आपले मनोगत व्यक्त करणार आहे। पण दररोज नगर ते शिर्डी या ठिकाणी 2-4 अपघात होतच असतात। याला जबाबदार कोण आणि हे किती दिवस चालायचं? माझी स्वतःची भावाची मुलगी BSc झालेली आणि MSc करत असणारी मुलगी राहुरी येथे ते काम चालू असताना रस्त्याच्या गडबडीमध्ये मागून तिला रिक्षावाल्यांनी ठोस दिली आणि जागेवरच ती मुलगी मिली, तरुण मुलगी 22 वर्षाची। त्यानंतर शिंगे येथे कायमच अपघात होतात। 2 अपघात आमच्या घराजवळ झाले। हे असं जर चालू असेल तर ह्या शासनाचा उपयोग काय? माणसं मारण्यासाठी हे शासन आहे का? ही जी गरज आहे, ही आपल्याला रस्त्याची गरज आहे, मूलभूत गरज आहे आणि ह्या मूलभूत गरजेकडे जर हे शासन दुर्लक्ष करत असेल तर त्यासाठी आपल्या निलेशजी लंके साहेब लाडके नेते आपले उपोषणाला बसण्याची वेळ येते। अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। तर या उपोषणानंतर तरी शासनाला जाग येईल आणि या अपघाताची मालिका थांबेल अशी मी आशा व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संपवते। हा शिर्डी शनी शिंगणापूर जाणारा हा रोड अनेक भाविक जगभरातून त्या ठिकाणी येतात आणि आल्यानंतर आपल्या काय म्हणणं आहे, काम करायला हवं, ठेकेदाराला बोलवा, काम चालू करा। काम चालू म्हणजे पूर्ण ताकदीत या कामाला पूर्ण ताकदीत यंत्र लावायची। सर्वांना या ठिकाणी जी चर्चा आम्ही ऐकली राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी आणि आदरणीय लंके साहेबांमध्ये, अधिकाऱ्यांनी त्यांची बाजू समजून सांगितली। त्याच्यावर लंके साहेबांची भूमिका अशी आहे का प्रत्यक्षात काम चालू करा,
प्रत्यक्षात काम चालू ज्या क्षणी होईल त्या क्षणी आम्ही इथून उठू. आम्हाला सुद्धा काही उपस्थित अपस्थित राहायचे काही फार हाऊस नाही, इतर सुद्धा काही सकारात्मक गोष्टी करायच्या आहेत. तर तोपर्यंत काही प्रत्यक्षात काम चालू होत नाही तोपर्यंत नेते उठणार नाही असं त्यांनी आता अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. त्याची आकडेवारी आली त्याच्यात वाढच झाली. 2022ला आकडेवारी ही अधिकृत पण ही कमी आकडेवारी माझ्या माहितीनुसार. ॲक्सिडेंट झाला, हॉस्पिटलमध्ये आणला ना, हॉस्पिटल मृत्यू झाला, याचा रस्त्यावर त्याची काउंट नाही झाला. तर रस्त्यावर जागेवर मृत्यू झालेल्यांची संख्या तुम्हाला सांगतो. 2022ला 68 लोक मेले, 2023ला 108 लोक मेले, 2024ला 120 आणि 2025ला 92. म्हणजे टोटल मारा रे 68, 108, 120 आणि 92 किती झाले? 68, 108, 120 आणि 92. 388 लोक हे डायरेक्टली त्या रस्त्यावर जाग्या स्पॉटवरच मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आहे. तिथं ॲक्सिडेंट झाला, हॉस्पिटलमध्ये आणलं, हॉस्पिटलवाल्यांनी कधी कधी नगरवाल्यांनी पुण्याला रेफर केलं, तिथं मृत्यू झालं, त्याची मृत्यूची काउंट तिथं झालं, नोंद तिथं झाली त्या हॉस्पिटलला, त्या महानगरपालिकेत झाली. पण इंजुरीवाले असे तर अनेक आहेत, आमच्या उदाहरणी समोर लाईव्ह उदाहरणे अशा अनेक लोक आहेत. कमीत कमी माझ्या माहितीनुसार त्या रस्त्यावर 1000 लोक गेले असते 2-4 वर्षात हे रस्त्याचे खड्डे खांदल्यामुळं ही परिस्थिती आहे. तर साहेब माझी विनंती आहे, तुमची जरी जबाबदारी असेल तर तुम्ही काम चालू करायला ठेकेदाराला बोलवा, पूर्ण ताकदीने काम चालू करा. आम्ही लगेच उठतो आणि आम्हाला तुम्ही त्याच्याकडून लिखी घ्या, नाही तर काय करायचे घ्या. तुम्ही मला बारचार्ट द्या, या स्टेजला इतक्या दिवसात काम होईल. तुम्ही पावसाचं पेपरच्या बातम्या अपघाताच्या ते सगळ्या बातम्या आहे. आता तुमचं जे म्हणणं आहे ना काही इतक्या दिवसात करतो आणि पावसामुळे झालं. पाऊस किती दिवस झाला साहेब? पाऊस 1 दिवस झालाय चांगला, 2 दिवस पाऊस झाला, लय तर 2 दिवस पाऊस झाला. आता आमच्या इकडं या भागात हे झालं, वाळकी त्या भागामध्ये ढगफुटी झाली. आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन रस्ते करून दिले तिथे यंत्रणा लावून. म्हणजे असं करू शकत नाही का? आता डेव्हलप यंत्रणा झालेली, पहिल्यासारखं नाही रे. बघा ना एवढ्या बातम्या, एवढी लोक मेले, कुणी काय केलंय बघा ना, मुंडन केलंय, हे सगळं असे एवढ्या बातम्या आहेत आतापर्यंत. तर आमचं म्हणणं आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा. कोण असेल, मालक असू, पुढं असू देऊ, बाहेर देशात का असा, त्याला बोलून आणा, पूर्ण ताकदीने काम चालू करा. आम्हाला कामाच्या प्रत्यक्ष आमचे लोक तिथे जाऊन तुमच्याबरोबर सुपरविजन करतील. आम्हाला विश्वासाला काम उठू आणि तुम्हाला काम सोपं नाही. तुम्हाला चुना लावून जाणार आहे की पुढाला बिया पुढाला नाही, बरोबर आहे ना? अहो ही असं त्या बाहेरच्या का काम चालू करणार. आता हे आमच्या नगर पातळी रस्ता बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टरनी काम घेतलं होतं. शेवटच्या देशमुखला वर्ग केला आम्ही. देशमुख आपला काय दादाच्या संबंधित त्या बिचाऱ्यांनी लगेच काम करून दिलं आणि इकडला आज तसंच राहिला. हा रस्ता म्हणजे जीव घेणारा रस्ता झालेला आहे. हा सगळ्यांसाठी महत्वाचा विषय. या बिचारे 400 लोक जर अधिकृत आकडेवारी त्या 400 लोकांच्या आया बहिणी उद्ध्वस्त झाल्या, बिचारे कुटुंब उद्ध्वस्त झाले. यांना जर श्रद्धांजली जर मला खऱ्या अर्थाने व्हायच्या असताना काम चालू झालं पाहिजे. माझी विनंती साहेब, आता आम्ही उठणार नाही. त्याला 4 दिवस लागून आहेत, 8 दिवस लागून आहेत, काय लागेल ते लागेल. काम चालू करा, आम्ही लगेच उठतो. आणि तुम्हाला आमच्यामुळे काय थोडीफार तकलीफ होत असेल तर त्याबद्दल एवढ्याच लोकांसमोर सांगतो सॉरी. कारण तुमची मागं लागून प्रोग्रेस केलेली. तर हा रस्ता आहे ना, हा सगळ्यांसाठी जीव घेणारा रस्ता आहे आणि तो रस्ता झाला पाहिजे. तो रस्ता काम चालू झालं पाहिजे. काम चालू करा, आम्ही लगेच उठतो. आम्हाला काय त्याच्यात काय आता उपाशी तापाशी राहायचं सोपं आहे का? लंके साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. लंके साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आज या ठिकाणी जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत मी गोळ्या घेणार नाही. जाऊ द्या, होत्या तुझ्या त्याच्यात टाकायचं, त्याची जबाबदारी तुमची हातात नाही. 12-15 गोळ्या, 15 गोळ्या खावा लागतात. आज या ठिकाणी माननीय खासदार निलेश लंके साहेब यांनी
बेमुदत उपोषण या ठिकाणी सुरुवात केली आहे. सुरू करण्याचं कारण म्हणजे